हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज आपला फ्री आरी वर्कचा क्लास डे 20 आहे। इथे आपण आता शुगर बीट्सचे लीफ फिलिंग म्हणजे पान कसं फिल करायचं शुगर बीट्सनी हे इथे आज बघूयात। आपण कालच्या याच्यात जरदोशी कशी चेन स्टिचनी फिक्स करायची हे बघितलं होतं। आता आपण आज शुगर बीट्सचं बघूयात। चला तर मग आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। चला तर मग मी इथे आता हे शुगर बीट्स घेतलेले आहे। इथे आपली निडल घेतली आहे मटेरियलची आणि ही आपला जो शिलाईचा थ्रेड आहे तो घेतला आहे आणि हा जरीचा थ्रेड घेतला आहे। इतका आपल्याला सामान आज लागणार आहे। इथे आपण आज दोन प्रकारचे लीफ फिलिंग बघणार आहेत। इथे चला तर मग आपण ड्रॉ करून घेऊ पानाचा आकार। एक इथे अशा प्रकारे आणि एक आपला इथे मी पहिले पेन्सिलने ड्रॉ केलेलं आहे। मधोमध एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि एक असं हाफ सर्कल ड्रॉ करून घ्यायचा। चला तर मग पहिले आपला हा नॉर्मल थ्रेड त्याला एंड नॉट द्यायची आहे आणि हे जसं नेहमी आपण दोन बोटांमध्ये थ्रेड पकडतो तसा पकडून हा खाली जाऊ द्यायचा आहे आणि आपल्या निडलमध्ये शुगर बीट्स भरून घ्यायचे आहेत। हे बघ आपण इथे पहिले आपण हे बघूयात। तर इथे मी आता ह्या निडलमध्ये शुगर बीट्स भरून घेतले आहे। इथे फर्स्ट खालचा थ्रेड वर काढायचा हे बघा आणि इथे बघायचे की असे पहिले टाकून बघायचे 4-5 आणि असं माप घेऊन बघायचं की किती बसत आहेत। जास्त होत असेल तर काढून घ्यायचे, कमी होत असेल तर एखादा ॲडजस्ट करून घ्यायचा आणि इथे अशी स्टिच द्यायचा। हे बघा असं हे बघा इथे आपण एक स्टिच दिली। आता परत एक चेन स्टिच छोटीशी द्यायची म्हणजे हे लॉक होऊन जातं, जेणेकरून हे जे बीड्स लावले ते हलत नाही। आणि परत इथे असं वरती घ्यायचे एक मोठा चेन स्टिच घेऊन तिथे पण एक छोटीशी परत चेन स्टिच द्यायची म्हणजे ती पण चेन स्टिच लॉक होते। आणि परत आता इथे परत निडलमध्ये शुगर बीट्स घेतले आहे। आता वरच्या फर्स्ट लाईनमध्ये आपण बघा 5 शुगर बीट्स टाकले आहे। तर आता आपण इथे पण 5 शुगर बीट्स टाकणार आहे। 4 5 आणि हे पण इथे असं लॉक करणार आहे। परत इथे बॅक एजचं मोठी चेन स्टिच घेऊन परत एक छोटीशी चेन स्टिच घेऊन लॉक करायचं। परत निडलमध्ये शुगर बीट्स भरून घेतले। बॅक जायचं आणि वरती कसं माहिती का आपण जी लाईन ड्रॉ केली आहे ना, जसं जसं त्याच्या म्हणजे ती लाईन जिथं असेल तिथेच आपलं चेन स्टिच घ्यायची आणि तिथूनच बॅक यायचं परत म्हणजे बरोबर शेपनुसार आपले शुगर बीटची जी लाईन आहे ती शेपनुसार येत राहते। आता इकडे परत बघा हे बघा इथे आता एंड नॉट द्यायची। पहिल्या हुकमधनं दुसरा हुक काढायचा आणि
जो पहिला हुक आहे तो ओढून घ्यायचा आणि खालचा थ्रेड खाली ओढून घ्यायचा। हे बघा इथे आपले एकदम टाईट हे बसले आहे। हे बघा शेपनुसार किती सुंदर आपलं लीफ फिलिंग झालं आहे। आता आपण काय करायचं, जरी थ्रेड घ्यायचा। हे बघा आता इथं जरी थ्रेड घ्यायचा, जसं आपण दोन बोटामध्ये पकडतो तर त्याच प्रकारे पकडून हे खाली जाऊ द्यायचं आणि आपली निडलने ही जी बॉर्डर आहे, हे बघा आता इथं मी जरीचा थ्रेड वर काढला आहे आणि इथे आपण चेन स्टिच द्यायची। हे बघा जशी बॉर्डर आहे तशीच त्याचप्रमाणे करत जायचं। यामुळे इतकी छान फिनिशिंग दिसते ना। बघा इथे लास्टला एंड नॉट देऊन टाकायची। हे बघा आपलं किती सुंदर लीफ फिलिंग आलं आहे आणि ह्या जरीच्या बॉर्डरमुळे खूप सुंदर दिसते फिनिशिंग आणि एकदम प्रॉपर बरोबर शेप मध्ये दिसतं। आता आपण हा दुसरा लीफ बघूया कसा फिल करायचा। इथे आता परत आपला जो रेग्युलर थ्रेड आहे तो घ्यायचा। हे बघा खालचा थ्रेड वर काढून घेतला। पहिले हे जे हाफ सर्कल केला आहे तिथे आपण हे शुगर बीड्स फिक्स करून घेऊया। पहिले दोनच घ्यायचे शुगर बीड्स, कारण आपल्याला शेपनुसार वळावं लागेल। इथे बघायचे एक बसता का दोन बसतं, एक बसतंय, एकच करायचं। इथे छोटीशी परत चेन स्टिच देऊन टाकायची, एंड नॉट द्यायची नाहीतर। हे बघा आता इथून आपलं हे काढायचं आहे थ्रेड, वर काढून घ्यायचा आणि इथे वरती जो टोकाला आहे ना तिथे एक चेन स्टिच द्यायची छोटीशी आणि ते लॉक पण करून घ्यायचं लगेच एक छोटी देऊन। आणि परत आता याच्यात शुगर बीड्स भरायचे, बघायचे किती बसतात। अजून याच्यात एक दोन बसतात आहे। हे बघा इथं आता हे लॉक करायचं। हे बघा इथे अजून एक बसतोय। हे बघा जर आपण याच्यावरनं जर का हे घेतला शुगर बीड्स तर ते खूप उंच होतंय, त्याच्यामुळे इथेच आपण हे लॉक करूया डायरेक्ट। आणि परत बॅक जाऊन इथे चेन स्टिच द्यायची एक।
हे बघा आता इथे परत लोड करून घ्यायचे आणि ह्या मिडल लाईन पर्यंत किती बसतील तेवढे आपले शुगर बीट्स त्याच्यात ॲडजस्ट करायचे। परत इथे एक छोटी चेन स्टिच द्यायची, परत बॅकला जायचं, एक मोठी चेन घ्यायची आणि तिथे अजून एक छोटीशी चेन स्टिच देऊन लॉक करायचं। परत मोठा हुक काढून घ्यायचा, परत त्याच्यात बघायचे किती बसतात, अजून एक बसत आहे। हे बघा इथे परत इथे चेन स्टिच लॉक करून घ्यायची, परत बॅकला जायचं, हे बघा परत भरून घ्यायचे, किती बसतात बघायचे, इथे परत लॉक करून घ्यायचं, इथे परत बॅक जायचं, एकदम सावकाशपणे करायचं म्हणजे कसं थोडं फिनिशिंगमध्ये येतं आणि नवीन थोडं होतं, कधी दोरा निसटतो, कधी बीट्स निडलमधनं निसटून जातात, कधी काय होतं आपण लॉक केल्यावर पण खालचा थ्रेड आपल्याकडनं चुकीने ओढला जातो, सगळे बीट्स निघून जातात, असंही होतं। हे बघा इथे परत चेन स्टिच लॉक करून घ्यायची, होतं ह्या गोष्टी कधी हे बघा आपण आता ही वन साइड एक कंप्लीट करून घेतली आहे। तसंच त्याच प्रकारे आता इथं सेकंड जी दुसरी साइड आहे आपली ती कंप्लीट करून घेऊया आता। हे बघा इथे आता परत आपला थ्रेड वर काढून घ्यायचा, त्यात आपले शुगर बीट्स भरायचे, बघायचं किती बसतात, ते जास्त होत असतील हे बघा इथे परत जी मिडल लाईन आपण ड्रॉ केली तिथेच आपली चेन स्टिच हे करायची, लॉक करायची, म्हणजे ते बरोबर शेपनुसार येत राहतं, बरोबर तिथेच आपले स्टिच घ्यायची आहे। परत तसंच करायचं, बघायचं किती बसतात आणि बरोबर तिथेच एक लॉक चेन स्टिच लॉक करायची। हे बघा किती सुंदर दिसत आहे। हे बघा आता इथे थ्रेड अटकला, इथे परत बॅक जायचं, इथे चेन स्टिच द्यायची, हे बघा इथे तर परत बॅक जायचं, इथे बरोबर मधोमधच चेन स्टिच देऊन लॉक करायचं आहे आता। हे बघा इथे एंड नॉट दिली आहे मी, हे बघा किती पॅक झालंय मस्त, आणि हे बघा आपला शेप किती व्यवस्थित आणि सुंदर आलेला आहे। बरोबर हळूहळू करायचं, वेळ लागतो पण छान येतं। आता माझंच बघा तुम्ही किती वेळेस हे सुटलं, शुगर बीट्स पण निसटले आणि थ्रेड पण सुटला, तर तसं काही नाही होत असतं, पण हे शुगर बीट्स कसे बारीक असल्यामुळे काही वेळेस असं होतं की काही शुगर बीट्सचे जे होल असतात ते बारीक असतात, त्याच्यामुळे निडलमध्ये ते जात नाही किंवा मध्येच फसतात, आणि ते फसले पण तर जेव्हा आपण काढतो ना तेव्हा ते लवकर निघत नाही, आणि जरा आपण थोडंसं ताकद लावायला गेलो की खालचा थ्रेड निसटून जातो, असं होत असतं। त्याच्यात ते काही नाही, पण एकदम व्यवस्थित आणि शांततेत करायचं, म्हणजे जेणेकरून आपला शेप पण व्यवस्थित येतो आणि फिनिशिंग पण व्यवस्थित येते। आता हे थोडं प्रॅक्टिसनी होऊन जातं, एवढा काही प्रॉब्लेम नाही, पण व्यवस्थित करायचं आहे। हे बघा आता आपलं किती सुंदर शेप दिसत आहे याचा, आणि बरोबर पाण्याचा आकार त्याला आला आहे, आणि ह्या ज्या आपण फिल केला आहे ते पण एकदम प्रॉपर आणि छान प्रकारे झाला आहे। जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब
नक्की करा. थँक यू फॉर द वॉचिंग.